कौस्तुभ लेक्चर करायला का? सौरभ त्यांना सांगू नको कसं करायचं. तू रात्रभर जागून अभ्यास केलाय, त्याचा फायदा त्यांना नाही व्हायला पाहिजे. तूच तुझं कर. रात्री झोपला नाही ते आज. 10 न्यूटन 30 डिग्रीला असा. नेट संपला आणि रात्री झोप येणार झाली. रोजची जागायची सवय, त्यामुळे अभ्यास केला का? किती आले काढला? बा किती आले? काय येते का बा आन्सर? जोशी लईच सिरियस व्हायला बाबा दिवसेंदिवस. पास होते वाटाले 12वी. गणपती बनवते जोशी. चला सौरभ सौरभ एकदम सरळ 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 बसा. सरळ सरळ बसा, बडबड नाही. चला चला कळायचा बा. काय फाइंड आउट करायचं आहे? वी हॅव टू फाइंड आउट टॉर्क अबाउट पॉइंट ए. ठीक आहे बा. पहिलं काय करूया? आज करूया. कंपोनेंट्स मी घेत नाही, आपली जुनी मेथड मी पहिला सांगतो बा. पडले मग काय? फोर्स इंटू इट्स परपेंडिक्युलर. समोर फोर्स इंटू इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट. हा फर्स्ट मेथड जी आपण आतापर्यंत यूज कराल ती अशीच आहे. फोर्स इंटू इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट. मग फोर्स टॉर्क काढा ना, टॉर्क अबाउट ए. मग फोर्स इज 20 न्यूटन अँड इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट ए इज. त्या फोर्स वर परपेंडिक्युलर टाकायचा आणि त्याचे डिस्टन्स किती आहे? 3. हा रोटेट कसा करायला? असा. याला मी पकडतो प्लस. हा क्लॉकवाईज बघा त्याला. हे क्लॉकवाईज फिरायला याला काय पकडतो मी? प्लस. मग हा फोर्स रोटेशन कसा करणार? अँटी क्लॉकवाईज करेल, बरोबर ना? एवढं तर कळाल ना. या फोर्स मुळे रोटेशन कसा होणार? असा होणार, अँटी क्लॉकवाईज. मग त्याचा टॉर्क काय पकडूया? मायनस. मग काय फाइंड आउट करायचंय? फोर्स इंटू इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स. बा मग दिस इज फोर्स अँड हाऊ टू फाइंड आउट? आता हे डिस्टन्स तर परपेंडिक्युलर नाही, इथं 30 डिग्री व्हायला. मग हाऊ टू फाइंड आउट परपेंडिक्युलर डिस्टन्स? बाय का मी काय बोलतोय, दोन्ही मेथड कामाचे आहेत. पहिली मेथड ही बघा. हाऊ टू फाइंड आउट परपेंडिक्युलर डिस्टन्स? सो extend force backward and forward. Extend force in backward direction and forward direction and find out minimum distance between point and force, that is the perpendicular distance. मग छोट्यात छोटे डिस्टन्स कुठला आहे? फोर्सला मागे एक्सटेंड करा, पुढे एक्सटेंड करा आणि इथून त्याच्यावर परपेंडिक्युलर टाकायचं. आणि ते मिनिमम पण असते आणि तेच परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. मग परपेंडिक्युलर कसं टाकायचा? हे तर 30 डिग्रीला आहे, मग हे परपेंडिक्युलर आहे का बा? कळते का? कळते ना? मग काम काय करायचं? एक्सटेंड फोर्स इन बॅकवर्ड अँड फॉरवर्ड डायरेक्शन अँड ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट ऑन द फोर्स. मग ते फोर्स इथपर्यंतच तुम्हाला दिसायला, मागच्या बाजूला परपेंडिक्युलर येऊ दे, पुढच्या बाजूला परपेंडिक्युलर येऊ दे, कुठ काही ना काय, त्याचं टेन्शन नाही. हेच डिस्टन्स असते परपेंडिक्युलर. समजा फोर्स इथपर्यंतच ड्रॉ केलाय, तर हे एक्सटेंड केलेल्या पार्टवर पण परपेंडिक्युलर येऊ दे, पण हेच परपेंडिक्युलर डिस्टन्स असते. कळलं का? परपेंडिक्युलर डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा? एक्सटेंड फोर्स इन बॅकवर्ड अँड फॉरवर्ड डायरेक्शन अँड ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट अँड दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग हे किती आहे? दिस इज 3 अँड 3, दिस इज 6. मग हे पार्ट किती असते? 30च्या जवळचा हायपोटेन्युअस. 30च्या जवळचा असते 6 cos थीटा आणि 30 पासून दूरचा हे कोण असते? 6 sin थीटा. झपालेला हे 6 आहे, तर नियर 30 कोण असते? कॉस कंपोनंट. हे हायपोटेन्युअस आहे ना, हायपोटेन्युअसचे कंपोनंट्स असतात. राईट अँगल ट्रायंगल मध्ये साइड्स कोण असतात? हायपोटेन्युअसचे कंपोनंट्स असतात. मग या साइडचा नियर थीटा कंपोनंट कोण असते? एल कॉस थीटा. आणि अवे फ्रॉम थीटा कोण असते? एल साइन थीटा. एल इज 6 sin थीटा आहे. मग फोर्स इज 10 न्यूटन. फोर्स इज 10 न्यूटन अँड इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स इज 6 sin थीटा. आहात बरोबर सगळे?
हे कळलं ना. फोर्स इज 10 and its perpendicular distance is 6 sin theta. हे छेपाल ना परफेक्ट काय ते कळलं ना. ठीक आहे. दोघांचं सबट्रॅक्शन. का सबट्रॅक्शन? ऑपोजिट सेन्स मध्ये. हा इकडं रोटेट करायला तर हा इकडे रोटेट करायला. मग हे किती येते 60 मायनस साइन ऑफ 30 इज 1/2. 1/2 ने याला 2 ने याला डिवाइड केला की 3 ने याला मल्टिप्लाय केला की 30. किती येते मग 30 न्यूटन मीटर. हा ही मेथड 1 आहे. मेथड 2 पण सांगतो. चला हे पहिला लिहून घ्या. आणखीन एक मेथड बघू. एक मिनिट आलो काय. हा मोठंच आहे ना हे. हे मोठं आहे न्यूमरिकल आहे, काय छोटं नाही. हे असं नीटला येते. बोला कोण काय बोलाल आणखी. हे असेच छोटे न्यूमरिकल्स आहेत. आणि आजपर्यंत जे आपले पेपर व्हायलेत का संडेला त्याचे पण न्यूमरिकल एवढेच छोटे. अवघड आहेत नाही करूया की. त्याच्यातली पण करूया की. एक दोन टाइप्सचे अवघड आहेत ते करूया की आपण. करायचे ते. चला सॉल्व झालं का डाऊट्स वगैरे काही नाही. पूर्ण अंडरस्टँडिंग व्हायला. ते नाराज काय दिसायला 2 दिवस नेटचं पॅक संपले काय. थंड दिसायला लागतो त्याला. तेच नाराज दिसायला म्हटलं नेटचं पॅक संपले काय. आम्ही तुला 5-5 रुपये काढून हॉटस्पॉट देऊ. हा काय कळण झाला त्यामुळे सिरियस झालं काय. हा बाबा तुम्हाला मी काल सांगितलं का परभणीत सगळं चालू झालं एज्युकेशन सोडून तुमचे क्लास. काल सांगितलं का तुम्हाला का 11ला सांगितलं मला आठवणा. तुम्हाला सांगितलं ना. नाही तुम्हाला मी सांगितलं का. मी सांगितलं मी 11ला सांगितलं. परभणी मधले सगळे क्लासेस चालू आहेत. हा 11-12 फक्त 2-3 चालू आहेत. एक फेगडे सरांचे चालू आहे बहुतेक. एक आपले आणि सवळकर सरांचे चालू आहे. आणि एक लोंढे सर एक चालू आहेत बहुतेक. हा पठाण सरांचं चालू आहे. पठाण सरांचं चालू आहे. पठाण सर तिकडे आहेत ना ते. आणि बाकी सगळं चालू आहे. लहान मुलांच्या शाळा चालू झाल्या. तिथे आमचं पूर्व शाळेला चालले आता 3 वर्ष. तिथे बाजूला ते वैताग झाले दिवसभर. मग आम्ही चेक करून आलो ते शाळा चालू आहे काय. ते म्हणले आम्ही जून पासून चालू आहे म्हणले शाळा. तुम्हालाच कसं माहित नाही म्हणले. मग सगळं चालू आहे. मग तेव्हा कळलं मला सगळंच चालू आहे. शेंबूड काढता येणार त्याचा सिलेबस कुठला. चलो बा मेथड नंबर 2. तिथंच पलीकडे आहे रे. उगा नाव काहीतरी लिहितात भारी. काय भारी थोडी. रायझिंग स्टार शायनिंग स्टार. हा उडता दिवा झळता दिवा काय नाही. मी शाळा काढलो तर लिहिलो. हो हो आपण काय रे का माहिती काय असतंय. चलो 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 चलो. हा डान्स करणार तू. हो चलो चलो. हा वय ते सगळे पॅरेंट वैतागले पोरांना. आणि आम्हाला वाटलं तिथं कमी येत असतील मुलं. 15-20 जण आले ते पिल्ले काय डोक्याला ताप. चलो परत आणखीन एकदा सॉल्व्ह करायचं. बा मग काय चलो बा काय करायचं. बा 20 न्यूटन फोर्स इज ऍक्टिंग इन दिस डायरेक्शन. परत एकदा रिपीट. सेकंड मेथड मी सांगाल. नवीन डायग्रामच काढायचं तुम्हाला. चलो हो नंतर आता नाही. आता बघा पहिलं. 10 Newton is acting in this direction at an angle of what 30 degree. 20 Newton
10 Newton is acting at 30 degree. Then this is 3 meter. This is also 3 meter. बर मग सेकंड काम काय करता येते? सेकंड काय फोर्सचे कंपोनेंट्स काढता येते. सौरभ सेकंड काम काय करते? वी कॅन फाइंड आउट कंपोनेंट्स ऑफ फोर्स. हा मग ठीक आहे. मग कंपोनेंट ऑफ फोर्स मग 10 चा इकडला कंपोनेंट काय आहे? 10 साइन का 10 कॉस. 10 चा इकडला कंपोनेंट येते 10 साइन ऑफ 30. अवे फ्रॉम थीटा कंपोनेंट आहे ते. फोर्सला तुकड्यांमध्ये डिवाइड करायचे. फोर्सचे कंपोनेंट्स घ्यायचे. मग दिस इज 10 न्यूटन. दिस कंपोनेंट ऑफ फोर्स इज 10 साइन 30 अँड दिस कंपोनेंट बघा हे असं असते अपवर्ड डायरेक्शन मध्ये. कळते ना हे? मग हे कंपोनेंट किती असणार? 10 cos 30. मग नियर 30 चला समज नियर 30 कंपोनेंट इज कॉस अँड अवे फ्रॉम 30 कंपोनेंट इज साइन. आज बरोबर नियर 30 कंपोनेंट इज कॉस अँड अवे फ्रॉम 30 कंपोनेंट इज साइन. आज बरोबर इथं ठीक आहे. याचा पण टॉर्क फाइंड आउट करा. आन्सर असं येते बघा. मग टॉर्क अबाउट पॉइंट ए पहिला याचा फाइंड आउट करू. मग 20 इंटू किती ते 3. तिथं पण तसं होतं इथं पण असं होतं. 20 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्या फोर्सवर बरोबर हे परपेंडिक्युलर आहे. कळतं ना त्या फोर्सवर हे परपेंडिक्युलर आहे. 20 इंटू 3. दिस फोर्स रोटेट्स इन ऑपोजिट सेन्स. देअरफॉर इथं काय लिहिलं आपण? मायनस. तर पहिला याचा घेऊ 10 cos 30 चा. 10 cos 30. 10 cos 30 चा डिस्टन्स किती आहे? 10 cos 30 चा डिस्टन्स किती आहे फ्रॉम पॉइंट ए? 10 cos 30 आपल्याला वाटतं इथं पण त्याचा डिस्टन्स फ्रॉम पॉइंट ए 0 आहे. त्याचा डिस्टन्स फ्रॉम पॉइंट ए किती आहे? 0. काय आपण मी आयडिया काय दिली? हाऊ टू फाइंड आउट परपेंडिक्युलर डिस्टन्स? एक्सटेंड फोर्स इन अपवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन. एक्सटेंड फोर्स इन बोथ डायरेक्शन्स. मग फोर्स कसा आहे? असा आहे. हे कंपोनेंट आहे. आता याला विचार करू नका. याच्या तुकड्यांचा विचार करायचा फक्त. काय ना कंपोनेंट्स. मग 10 cosला खाली एक्सटेंड करा असा. 10 cosला असं वर एक्सटेंड करा. आणि मिनिमम डिस्टन्स इज परपेंडिक्युलर डिस्टन्स. कळते मी काय बोलतोय? बा फोर्सला इकडे काय केलं होतं? या मेन फोर्सला केलं होता. समोर एक्सटेंड करा मागे एक्सटेंड करा आणि मिनिमम डिस्टन्स येत आहे का बघा त्या दोघांच्यातलं. आणि मिनिमम डिस्टन्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर डिस्टन्स. कळते? मग या फोर्सला खाली एक्सटेंड केला 10 cosला वरती एक्सटेंड केला आणि पॉइंट पासून मिनिमम डिस्टन्स हे किती आहे? हे थोडंफार दिसायला तुम्हाला पण ऍक्च्युअली किती येते? 0 आहे. बिकॉज थिकनेस ऑफ रॉड इज हाऊ मच? 0. सो 10 cos 30 इंटू किती येते? 0. हे झेपाले ना? याचं झेपाले ना? हे कळत नाही. खाली एक्सटेंड करा पॉइंट मधूनच फोर्स चालला. देअरफॉर डिस्टन्स ऑफ दिस फोर्स इज हाऊ मच? 0. अँड डिस्टन्स ऑफ दिस फोर्स 10 sin 30. मग याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हेच आहे. हेच परपेंडिक्युलर बसला ना इथे परपेंडिक्युलर. मग याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हेच आहे. ते किती आहे? 6. तर सेम आन्सर येते परत. 23 चा 60 मायनस साइन ऑफ 30 अगेन 1/2 2 ने डिवाइड केला 5 5 6 चा 30. 60 मायनस 30 न्यूटन मीटर. इकडे पण असं येते इकडे पण असं. राईट. मग दोन्ही मध्ये डोक्यात काय लक्षात ठेवायचं बा? हाऊ टू फाइंड आउट परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे काल आपण बघितलं नाही. हे काल आपण व्यवस्थित काल बघितलं नव्हतं. असे एक्झाम्पल केलेच नाही. मग काय बघितलं? हाऊ टू फाइंड आउट परपेंडिक्युलर डिस्टन्स. एक्सटेंड फोर्स इन बोथ डायरेक्शन्स. एक्सटेंड फोर्स इन बोथ डायरेक्शन्स अँड मिनिमम डिस्टन्स इज परपेंडिक्युलर डिस्टन्स. किंवा मग इथून याच्यावर परपेंडिक्युलर टाका. एक्सटेंड फोर्स हा फोर्स मागे वाढवा समोर वाढवा. आणि इथून मिनिमम डिस्टन्स म्हणजे हेच आहे का बा? इथून कमीत कमी डिस्टन्स मध्ये लाईनवर जायचं. या लाईनवर फोर्सच्या लाईनवर. मग हेच आहे. दिस इज परपेंडिक्युलर डिस्टन्स. या फोर्स साठी बघा एक्सटेंड फोर्स दिस फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन अँड डाउनवर्ड डायरेक्शन अँड मिनिमम डिस्टन्स इज परपेंडिक्युलर डिस्टन्स. ते किती आहे? 0 आहे. झेपते परफेक्ट. कळलं ना परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं काढायचं आहे? लिहा मग. सरळ बसा सौरभ. काय काय दुखायला तुझं? काहीच फरक पडत नाही या रॉडला.
मास कसं ऍक्ट होते, खाली ऍक्ट होते, मग त्याचा पण याच्या अबाउट टॉर्क काहीच येत नाही, फक्त इथली रिॲक्शन चेंज होईल पण टॉर्क हेच राहते. चलो झाला. हा अल्फा जे आहेत ना न्यूमरिकल ते जरा वेगळे आहे, जरा हेवी असते ते करूया ते पण. टॉर्क इज मोमेंट ऑफ फोर्स. ऐकल्यासारखं वाटू शकतंय, झोपेत स्वप्न पडलं असेल तुला काल सकाळी 7:30 ते 9 जी झोप घेतला होता सकाळी सकाळी. हा 7:30 ते 9 त्या झोपेत तुला स्वप्न पडलं असेल, काल शिकवलं होतं. परपेंडिक्युलर डिस्टन्स 2 म्हणजे प्रत्येक फोर्सचं एक असणार, प्रत्येक फोर्सचा परपेंडिक्युलर डिस्टन्स एकच असणार. आता हे फोर्स आहे, याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे असणार एकच की. आता इथं 2 कंपोनंट्स आहेत ना, याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे आहे आणि या कंपोनंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे 0 आहे. याचं काढलंच नाही ना, याला कंपोनंट्स मध्ये डिवाइड केलं आणि मग ते प्रत्येकाचं वेगळं काढलं. रामानुजन नाव ऐकले ना, मॅथमॅटिशियन आहेत. मूवी काहीतरी आहे ना. चलो चलो हे क्लिअर. ब्रेक नाही, ब्रेक नाही, ब्रेक हे घेणार घे वेळा ना. सॅटर्डेला सुट्टी, संडेला टेस्ट. ते ऐकन झाले रे, ते जिंतूर रोड साईडचे मुलं ऐकन झाले. ते म्हणाले सर 1 महिन्यापासून तुम्ही प्लॅनिंग दिले, तिकडे 25 जण आहेत ना, 25 जण आहेत ना, तिकडे जास्त आहेत. नाही नाही, आता इकडले यायलेत ना, हे आविष्कारला यायलेत ना, तुला येतील ना आता पुढच्या वेळी, तू आता अभ्यास केला नाही हवे, पुढच्या वेळेस, वर्षी नाही वेळेस, वेळेस. फाइंड आउट टॉर्क अबाउट, फाइंड आउट टॉर्क अबाउट पॉइंट ए. चला तुम्ही ट्राय करताय, फाइंड आउट टॉर्क अबाउट पॉइंट ए, फाइंड आउट टॉर्क अबाउट पॉइंट ए. मोठं न्यूमरिकल आहे, जरा नीट लेवलचं आहे म्हणता येते किंवा जरा जास्त आहे. फाइंड आउट टॉर्क अबाउट पॉइंट ए. एवढंच आहे, खाली किती बघ मोठा आहे. एवढंच आहे का म्हणा, हे बघ कसला आहे. नाही बघत बस.
काय तर क्वेश्चन विचारता IIT लेवलचे मला. चला करा ड्रॉइंग. ए ए ये दिल ने इथं ए इथं हे पॉइंट आहे. काय सगळं उलट सुलट झालं ना. जेईचे एक जानेवारीत असते, एक मे मध्ये, एप्रिल मध्ये. एप्रिलच्या स्टार्टिंगला एक आणि जानेवारी. तुमची काय माहिती कधी होते आता. फेब्रुवारी मार्च एप्रिल मे अशा होतील. जसे यावर्षी जे पहिलं प्लॅनिंग होतं 4 वेळा होणार एक्झाम, तसं पुढच्या पण 4 वेळा होईल तुमची पण. 4 टाइम्स. हा, फेब्रुवारी फर्स्ट राउंड, मार्च सेकंड राउंड, एप्रिल थर्ड राउंड आणि मे फोर्थ राउंड. तुम्ही फक्त आता सीईटीचा मेन विचार करा. पहिला सीईटीचा विचार करा. जेई वाटतंय, पण जेईतून ऍडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये भेटण्यापेक्षा हे सीईडी मधून एकदम सुपर कॉलेज आहेत महाराष्ट्रात. ICT, COEP, VGTI, वालचंद, एकदम चांगले कॉलेज आहेत. बोला काय यायलंय का बघत बस वाटायले फक्त. नीट ऑगस्टला होईल. ऑगस्टला या वर्षीचं पहिलं प्लॅनिंग कसं होतं तशी होईल नीट. 1 ऑगस्ट होईल वाटते मला. लवकर झाली तर बरं आहे. चला चला करा चालू. चला बा काय करायचं. पहिले सगळे फोर्सेस कंपोनेंट्स मध्ये डिवाइड करू. चला बा आता हे दोन्ही मेथडनं सांगत नाही मी, एकाच मेथडनं सांगतो, कंपोनेंट मेथड. चला बा रे जयेश बा काय करायचे. इच फोर्स शुड बी डिवायडेड इनटू 2 कंपोनेंट्स. ओके, वन इज अलॉंग द रॉड अँड वन इज परपेंडिक्युलर टू द रॉड. मग फर्स्ट कंपोनेंट ऑफ दिस फोर्स इज अलॉंग द रॉड. ते काय कामाचं आहे का बा. हा जे फोर्स आहे काही का असतं ना, हे असं ओढणार आहे, हे काय गोल फिरू शकेल का. नाही. आणि याचं डिस्टन्स फ्रॉम पॉइंट ए किती असते. 0 असते. कळते का सत्यजित बा. 90चा जे हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे याचं डिस्टन्स ए पासून किती आहे. 0 आहे. ठीक आहे. 90चा हा पण जे कंपोनेंट आहे याचं पण डिस्टन्स ए पासून किती आहे. 0 आहे. महिला कशाला कंपोनेंट घेता, त्याला सोडून द्या. कळालं कसं. ठीक आहे. हे ऑलरेडी परपेंडिक्युलर आहे, याचं काय टेन्शन नाही. याला आता फोडू 2 फोर्सेस मध्ये. तर याचा पण बघा, हे तर कटलं विषय याचा. तर हे कळलं ना, याचा विषय तर कट झाला का. बिकॉज दिस फोर्स इज ऍक्टिंग ऍट पॉइंट ए. डिस्टन्स ऑफ दिस फोर्स फ्रॉम द ए इज 0. म्हणजे टॉर्क प्रोड्यूस करत नाही. ओके, मग हा तर 90चा आहे. मग 80चा हा कंपोनेंट, 80चा इकडला कंपोनेंट, हा असा, हे काय टॉर्क प्रोड्यूस करायला का. लॉजिकली पण बघा तुम्ही, फॉर्म्युला पण सांगवलं मी, पण लॉजिक पण बघा. दिस फोर्स इज पुलिंग दिस रॉड अवे फ्रॉम पॉइंट ए असा. मग हे काय रोटेट करायला का असं काय नाही. मग दिस फोर्स डज नॉट प्रोड्यूस टॉर्क. आणि आपला फॉर्म्युला बेस्ड पण बघा. फोर्स इज प्रेझेंट, ओके, बट इट्स डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट ए इज हाऊ मच. एक्सटेंड फोर्स इन फॉरवर्ड डायरेक्शन अँड बॅकवर्ड डायरेक्शन. आणि हे ए मधूनच चालला. सो दिस फोर्स, डिस्टन्स ऑफ दिस फोर्स फ्रॉम पॉइंट ए इज हाऊ मच. 0. मग फोर्स काही का असताना याचं डिस्टन्स किती आहे. 0 आहे. मग हे पण टॉर्क प्रोड्यूस करत नाही. फॉर्म्युलाने पण क्लिअर, लॉजिकने पण क्लिअर. कळते ना. मग विच कंपोनेंट इज युजफुल. परपेंडिक्युलर. मग 80चा हा कंपोनेंट फक्त कामात आहे. किती आहे ते 80 sin 30. हा ते काय असेल ते बघू नंतर आपण. तर हा 70चा पण. 50 काय कामाचा आहे का मला सांगा. 50 काय कामाचं नाही. डिस्टन्स ऑफ 50 फ्रॉम पॉइंट ए 0. बघा एक्सटेंड करा मागे, ए मधूनच चाललंय ते. मग 50 इज ऑल्सो युजलेस. लॉजिकली पण बघा, असं ओढायला 50 असं ओढायला ना, 50 असं ओढायला, हे काय गोल फिरू शकते का फोर्स. असं ओढणारा गोल फिरू शकत नाही. आपण टॉर्क फाइंड आउट करायला.
जे गोल फिरवत नाही म्हणजे ते टॉर्क प्रोड्यूस करत नाही. सिंपल सिंपल. सो दिस इज ऑल्सो युजलेस. देन 70चा इकडला कंपोनंट काही कामाचा आहे का? 70चा इकडला कंपोनंट काही कामाचा आहे का? डिस्टन्स ऑफ दिस फोर्स इज ऑल्सो 0. मग 70चा कोणता कंपोनंट कामाचा आहे? फक्त हा इकडला वाला. कळतं? ते किती येते? बोला. 70चा इकडला कंपोनंट किती येते? नियर थिटा कंपोनंट. नियर थिटा कंपोनंट इज cos. This is 70. So this component is 70 cos 60. मग कोणाकोणाला कन्सिडर करायचा होता? एक त्याला बॉक्सेस करतो मी. हा एक कन्सिडर करायचा आहे. हा एक कन्सिडर करायचा आहे. बरोबर. आणि हे एक कन्सिडर करायचं. बरोबर ना. बाकी याला आणि याला काय कन्सिडर करायचं आहे का? नाही. तिघालाच कन्सिडर करायचं आहे फक्त. झाला. मग टॉर्क अबाउट पॉइंट ए. बोला किती किती? इथं काहीच नाही आहे. याला तर पकडायचंच नाही आहे. मग 60 into its perpendicular distance is 1.5. 60 into its perpendicular distance is 1.5. आज बरोबर. नंतर 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 छपाई काम नंतर. अंडरस्टँड करा पहिला. Then this is how much? 80 sin 30. Sin of 30 is how much? 1/2. 1/2 ने याला डिवाइड केलं की 40. So force is 40 and its 40 and its perpendicular distance is 40. किती? 1.5. मायनस का प्लस? बा 60 ला जर 60 असा रोटेट करायला तर हे 80 वाला कसा रोटेट करा असा. सो आय एम कन्सिडरिंग दिस एज पॉझिटिव्ह. तर याला काय पकडायला लागते मग? मायनस. झेपल आहे ना. याला प्लस याला मायनस पण पकड देते असं काही नाही आहे. याला प्लस पकडला तर याला पकडायला लागणार मायनस. मग हा क्लिअर. हा क्लिअर. इकडला एक बॉक्स राहिला. राईट. मग ते कसा मायनस येणार का प्लस? हे असा सारखंच फिरवलं ना. हा पण वर पुश करायला, हा पण वर पुश करायला. हे पण मायनस. मायनस 70 cos 60. Cos of 60 is 1/2. 70 cos of 60. Cos of 60 is 1/2 into its perpendicular distance. याचा आता याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? हे 3. कळतं ना. या फोर्सवर हे 70 नाही. याचा हा तुकडा कामच नाही. हा फक्त बघायला आपण. कळलं ना. मग इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स हाऊ मच? 3. चला करा कम्प्लीट. नेक्स्ट इयरच्या एक्झाम्स या इयर सारख्याच असतील असं माझा अंदाज आहे. काय गॅरंटी नाही. बोर्ड पण मे मध्येच होईल असं मला वाटतंय. हा मला वाटतंय फक्त. कळते ना. काय करायचं? नाही क्लासला नाही ना परमिशन. याला एज्युकेशनला नाही परमिशन. एज्युकेशन आत्मनिर्भर. तुमचं बघा. एज्युकेशन तुम्ही बघा. होते चालू होते बनवता. आता होते चालू. फेब्रुवारीच्या पुढे काही त्रास होत नाही. आता जवळपास होत नाही पण फेब्रुवारीच्या पुढे एकदम सुपर. फेब्रुवारी पर्यंत बघू मामूली काय झालं तर. शाळा वगैरे बंद राहतील. फेब्रुवारी नंतर एकदम मस्त चालू होते. चला ब्रेक घ्यायचा. ब्रेक नंतर परत चालू करू. ऑनलाईन काय करा? रिजॉईन करून ठेवा. ऑनलाईन काय करा? परत एकदा जॉईन करून ठेवा.